हे सगळं सामान जप्त करा. पुडीमध्ये आलं त्याला गाडीत टाका. हायगाय करायची वेळ. हाय का फुलत आहे आला बाई परत काय. ए काय चाललं रे तुझं? आलंस का परत तू? अरे आमचं सामान जप्त करण्याचा काय संबंध रे तुझा? 2 बायकावले देशमुख आधीच्या उत्सवांमध्ये माणसाचे जीव गेलेत, माणसं मृत्युमुखी पडले. तुम्ही पुन्हा उत्सव साजरा करता याची परवानगी आहे तुमच्याकडे? परवानगी असेल तर मला दाखवा. परवानगीशिवाय तुम्हाला जर हा उत्सव साजरा करायचा असेल, तिथं जो अनुचित प्रकार घडेल त्याची जबाबदारी तुमची आणि तुमच्या या टेलरची असेल असं मला लिहून द्या. मग मी विचार करेन. जामकर साहेब, नरकी हडलचे विजय 2 वेळी पडले होते. ते तुमच्यामुळे पडले होते. तुम्ही देवाच्या कार्यात अडथळा निर्माण केला, त्यामुळे ते झालं. आणि मागच्या वेळी माझ्या दरबारामध्ये जो मृत्यू झाला तो त्याच्या मुलाच्या हातून झाला. कारण त्या मुलानं माझ्यावर देवावर अविश्वास दाखवला, देवांचा अपमान केला. म्हणून देवानं त्याच्या हातून हे कृत्य घडून आणलं. जामकर साहेब, मागच्या वेळी माझ्या माणसांना काही केलेलं नाही. त्यांना मी सांगितलं, त्यांनी ऐकलं. पण आता जर का माझी माणसं चिडली तर त्यांना मी नाही थांबवू शकणार. काही झालं तरी या देवाच्या कार्यात अडथळा निर्माण करू नका. महागात पडेल तुम्हाला. महागात तुला पडेल टेलर. एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी देतोस तू ऑन ड्युटी. जामकर साहेब, एखाद्याला इतकंही घाबरायचं नसतं की त्याची भीतीच मरून जाईल. आता आम्ही तुम्हाला, तुमच्या वर्दीला कशालाच घाबरणार नाही. बघूया या वर्दीच्या आणि गर्दीच्या लढाईत कोण जिंकतंय ते. ही वर्दी या गर्दीसाठीच आहे टेलर. या गर्दीच्या मागे लपवून हात चलाकी करून लोकांना फसवून तो यांचा देव होऊ शकतो, आमचा नाही. त्याला उचला हे सगळं. थांबा. तुमच्या हातून तुम्हाला विनाश ओढवून घ्यायचा असेल तर त्याला मी तरी काय करणार. आता इथून पुढे जर काही झालं साहेब, साहेब काय झालं? साहेब, साहेब, साहेब काय झालं? सुधाकर, काय होतं साहेब? साहेब, डॉक्टर. बाई याला काय झालं? चल बघू. हाय का साहेब, 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 सांगत होतो देवाचा कार्यक्रम आहे, नादाला लागू नको म्हणून. झालं की नाही आता वाटोळ? लगा खरंच देवाचा कोप झाला का काय? तरी आपला देव माणूस समजून सांगत होता जामकर साहेबांना, नाही ऐकले त्यांनी. अरे पण असं कसं शक्य आहे? एखादा माणूस नुसतं बघून नाही तर बोलून एखाद्याचा जीव कसा काय घेऊ शकतो? रे, डोळं फुटलं का तुझं? आपल्या डोळ्यासमोर घडलं ना सगळं, तरी सुद्धा तुझा विश्वास नाही. जामकर साहेब गेला आता. लय मारला होता ना मला. माझे हाय लागले असणार. हे असं कसं झालं? अचानक जामकरच्या छातीत कसं काय दुखायला लागलंय? मी तर काहीच नाही केलं. फुलत आहे गचकलं बिचकलं का काय? बाई साहेब, साहेब, ओ साहेब उठा की. साहेब, साहेब काय होतंय तुम्हाला? हा काय झालं साहेब? साहेब तुम्ही असं सोडून जाऊ शकत नाही आम्हाला साहेब. साहेब उठा साहेब. साहेब उठा. साहेब तुम्ही माझ्या मोठ्या भावासारखे. काय झालं तुम्हाला? साहेब, ओ साहेब उठा की साहेब. ए काय केलंस तू त्यांना? जीव घेतलास ना त्यांचा? हो शपथ, डॉक्टरांनी नक्की काय केलं? आता जामकर साहेब मरतात का काय? हे बघ, तुझ्यात खरंच जर दैवी शक्ती असेल ना तर तू आमच्या साहेबांना जिवंत कर. मला बघायचंय, आम्हाला सगळ्या गावकऱ्यांना बघायचंय. तू साहेबांना जिवंत कर, साहेबांना जिवंत कर. अरे मी काय बोलते कळतंय का तुला? साहेबांना जिवंत कर. कुठून जिवंत करू मी याला? मला काही खरंच दैवी शक्ती नाही मिळाली आहे. हा जामकर अचानक कसं काय गेला?
आपल्या बाबांनी जामकर साहेबांना जिद्द केलंय परत चमत्कार झालाय बोला देव माणसाचा जय जयकार असो 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 मला वाटलं ना मी मेलो आणि जीवन झालो तसं तुमचा बाबा मेला होता तो जिवंत झाला मग तुम्ही त्याला देव बनवला आता मीही मेलो होतो जिवंत झालो मी सुद्धा देव करणार माझा तुम्ही देवा तू बहाल करणार मला देव म्हणणार मला मला काय वाटलं यांनी भविष्यवाणी केली यांनी काहीतरी शाप दिला म्हणून मी मेलो यांनी काहीतरी मंत्र म्हटला म्हणून मी जिवंत झालो अहो मी मेलोच नव्हतो जिवंत होईल कसा याच्यामुळं याच्यात एवढी ताकद आहे माणसं जिवंत करणे योग आहे सगळा सगळ्याचा सगळा योगायोग आहे तुम्ही फसवले जाता तुमच्या लक्षात येत नाही हा 10 माणसांना औषध देतो त्यातली 8 माणसं बरी होतात 2 मरतात हा 10 माणसांना औषध देतो त्यातली 2 बरी होतात 8 मरतात तुम्ही 2चा गावगावा करता 8 माणसांच्या जीवाचं काय करायचं त्याचा जाब कधी विचारला याला मला काय वाटतं याला भविष्य दिसतं सगळं याला सगळं समजतं पुढचं दिसतं याला काढा जरा पट्ट्या ह्या अंधश्रद्धेच्या पट्ट्या काढा डोळ्यावरच्या बघा जरा इतकी छोटी आपली श्रद्धा इतकी हलकी आपली श्रद्धा इतकी विखाऊ आहे आपली श्रद्धा कोणामध्ये देव शोधताय तुम्ही या टेलरमध्ये या भोंदू बाबा याच्यामध्ये माणुसकी शोधताय तुम्हाला माणुसकी शोधायचं असेल देव शोधायचा असेल ना तर महापुरुषांच्या विचारांमध्ये शोधा तिथे नक्की सापडेल तिथे मिळेल वेळीच भानावर या लुटले जाल बर्बाद व्हाल तेवढे हातात काही राहणार नाही तेव्हा तुमच्या मदतीला कुणीच येणार नाही बंद करा हे सगळं माझा विश्वास नाही या भोंदू बाबावर या टेलरवर तुम्हाला ठेवायचा तुम्ही ठेवा पण तरी सांगतो विनंती करतो भानावर या हे सगळं जप्त करा हे अन्नाची नासाडी होणार नाही असं बघा ए जामकर अरे तू खोटं बोलत नशील कशावरून हा अरे तुला खरंच त्रास झाला पण माझ्या लेकराचा स्पर्श झाल्यानंतर तू पुन्हा जित्ता झाला आता गावकऱ्यांसमोर तुझी नाचक्की होईल म्हणून तू आता नाटक करतोय मला काही कळत नाही वय रे हा अरे तुला काय वाटले असं ओरडून दटावून तुझी मनमानी चालू राहील ते काय नाही आम्ही अजिबात मान्य करणार नाही आमचा भंडारा होणार म्हणजे होणारच हा